माझ्याकडे बघ बाळा, माझ्याकडे बघ. कुठला बाप आपल्या मुलीचा शत्रू असू शकतो का बाळा? तो मला हा असा प्रश्न विचारून की मी खरंच तुला प्रेम करतो का, माझ्या मनाला इतकी ठेच पोचवलीस, त्याचा अंदाज तुला नाही असणार. पण नील, मी तुझ्या या प्लॅनविषयी खूप काही विचार केलाय. बाबा, हे वर्केबल नाही, हे वंडरफुल आहे. आजच्या काळात माणूस जेवढं डायव्हर्सिफाय करेल तेवढंच चांगलं आहे. आपलं रॉ मटेरियल इतकं मूल्यवान आहे. जर आपण त्याला इथून इंडियामध्ये पाठवून प्रोसेस करून घेतलं तर आपण तर खूपच कमावणार आहोत. पण इंडियाच्या इकॉनॉमीला किती फायदा होईल? काय कमाल विचार आहेत तुझ्या मुलाचे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. आता हे नको म्हणूस की शेवटी मुलगा कोणाचा आहे. नाही नाही नाही, मुलगा तर तुझाच आहे, पण याच्या रचनेमध्ये काही योगदान माझं पण आहे. हो, मला माहिती आहे. ओके, कम ऑन, लेट्स गेट टू द पॉइंट. नील, तू एक काम कर. तू इथून मुंबईला जाऊन एका अशा माणसाला शोध जो डिपेंडेबल असेल आणि आपल्याला मदत करू शकेल. आपण इथून सोनं आणि अनकट हिरे इंडियामध्ये पाठवूयात आणि तो तिथल्या कारागिरांना हायर करून त्याला इंडियन डिझायनर ज्वेलरीमध्ये कन्वर्ट करून परत इथे एक्सपोर्ट करेल. एक्झॅक्टली. मग जसं इंडियन गव्हर्नमेंट NRIला इन्सेंटिव्ह देते, एकतर आपण त्याचा फायदा घेऊ आणि युरोपमध्ये जे आपले नवीन शोरूम्स ओपन झालेत तिथे आपण सप्लाय वाढवू शकतो. माझा पण हाच विचार होता नील. हिऱ्यांचं नक्षीकाम जसं हिंदुस्थानात होतं तसं इतर कुठेच होत नाही. तू एक काम कर, तू तिथे जाऊन एका इमानदार आणि डिपेंडेबल माणसाचा शोध घे. पास. ब्रिलियंट आयडिया. असं केल्याने आपल्या खाणीतल्या निघालेल्या सोन्याची किंमत पण वाढेल आणि इंडियन ज्वेलरीसाठी तर मी मरायला तयार आहे. बघितलंस, परत मारण्याची इच्छा होती. मोना, कधीतरी शांत डोक्याने विचार करून बोलत जा प्लीज. शांत डोक्याने विचार करूनच तर बोलतीये. ओके ओके. नील, तू तिकडे जा आणि तिथल्या मार्केटचा चांगल्या पद्धतीने सर्वे करून रिपोर्ट तयार कर. मी मागच्या वेळेस मुंबईला गेलो होतो. तिथे मिस्टर परेश पटेलचा जो भाचा आहे पंकजला मी एका पार्टीमध्ये भेटलो होतो. त्यांचा गुजरातमध्ये डायमंड कटिंगचा खूप मोठा बिझनेस आहे. त्यांनीच तर मला ही आयडिया दिली. परेश पटेल, हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. ओ कम ऑन पापा, तुम्ही त्याला टोकियोच्या एक्झिबिशनमध्ये भेटला होता. दॅट ग्रेटफुल ओल्ड मॅन. हां 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 हां, तोच ना तो ज्याचे सफरचंदासारखे लाल लाल गाल आहेत. मी त्याचा चेहरा कधी विसरू शकत नाही, पण नाव विसरलो त्याचा. या एक्झॅक्टली, ही इज द मॅन. तुम्ही तर खूप वेळ बोलत होता त्यांच्याबरोबर. हो, बोलणं तर केलं होतं, पण बोलण्याने काय होतं, माणसासोबत उठण्या बसण्याने त्याची ओळख होते. बाबा, मी त्यांना 1-2 वेळा भेटलो आहे आणि मला असं वाटलं की ते सुद्धा ह्या बिझनेसमध्ये खूप इंटरेस्टेड आहेत. जर हे आपलं कोलॅबोरेशनचं काम पूर्ण झालं ना बाबा, तर आपल्या मातीबरोबर आपलं तुटलेलं नातं परत जुळून जाईल. तू खरंच असा विचार करतोस? ऑफकोर्स आय डू. आय एम सो व्हेरी हॅपी टुडे. सो व्हेरी प्राऊड ऑफ यू नील. हिंदुस्थानाची माती, माझा देश, माझा भारत महान. हिमालयातले ते पर्वत, हिरवेगार डोंगर, बालपण फक्त तिथेच गेलं बेटा. जेव्हा आम्ही उन्हाने पळून निघायचो तेव्हा डोंगर पाहायला जायचो आणि डोंगरांना पाहत पाहत गायचो, रब्बा रब्बा में वरसा, साडी कोठे दाणे पा. आणि मग मस्त हत्तींसारखे ढग झुलत यायचे आणि पाहता पाहता धरणीची तहान भागून जायची आणि चारी बाजूंना हिरवळ दाटून यायची. मग तू पक्ष्यांच्या शोधात निघून जातोस आणि मग अचानक तुझी भेट एका सुंदर हरणीशी होते. लहानपणच्या आठवणी किती सुंदर असतात ना. आणि त्रासदायक सुद्धा असतात मोना. नील बेटा, तू जितक्या लवकर होऊ शकेल ना भारतात जा आणि तिथल्या मार्केटचा सर्वे करून मला कळवशील. जर कुठलं सॉलिड प्रपोजल बनत असेल ना
तर मी येऊन डील साईन करेन. आणि चेकआउट दॅट परेश पटेल काय माणूस चांगला वाटतोय. ठीक आहे, मी आजच फॅक्स करून टाकतो. नील, तिथे जाऊन हे विसरू नकोस की आम्ही दोघं तुझी वाट पाहतोय. कम ऑन मामा, हाऊ कॅन आय. आणि ऐक तिथे जाऊन मसुरी जाण्यासाठी वेळ नक्की काढशील. मी तुला काही चेक्स देईन श्यामलीच्या युनिव्हर्सिटी प्रोजेक्टसाठी. आणि होऊ शकेल तर मिस्टर प्रकाशांच्याच घरी थांब. अरे होऊ शकेल तर काय, तिथेच थांबशील, नाहीतर खूपच गडबड होईल. ठीक आहे, तिथेच थांबेल. आणि याच निमित्ताने मी श्यामली बरोबर भावाचं नातं पण चांगलं करून हा, दॅट्स अ गुड आयडिया. स्मार्ट बॉय. तिथे जाऊन श्यामली आणि त्याच्या आईची हिंमत वाढवशील. दे नीड समबडी सपोर्ट रिअली. अविनाशला पण भेटशील. ही इज नाईस बॉय, यू लाईक इट. त्याला सांगशील बस लढत राहा, जिंकणार तोच आहे. आणि एक बेटा, जर त्याला कुठल्याही गोष्टीची गरज असेल ना, त्याला जरूर देशील. डॅड, यू आर ग्रेट. जगात असे लोक किती असतील जे दुसऱ्याच्या मुलीसाठी एवढं करतील जिला ते खूप कमी वेळा भेटलेत. यू आर रिअली ग्रेट डॅड. यांच्यासारखं तर अख्ख्या जगात कोणी नाही. काय वेळ झाली आहे हे बघ. बोलता बोलता 10:15 वाजले. आता ऑफिसला जाऊन श्यामलीसोबत बोलेल फोनवर. माहित नाही आपल्या मागे काय झालं असेल. जर फोनवर बोलायला जमलं नाही तर मिस्टर प्रकाशना फॅक्स तर करू शकतोस. नाही फॅक्सची काय गरज आहे, फोनवर बोलून घेईल ना. आता निघतो. अच्छा, चला, हॅव अ गुड take डे. care. बाय. चल भावा. निघूया? अरे चल. See you, Bye, mom. बेटा. Bye. कोण आहे? बाबा, आय एम सॉरी. कुठल्या गोष्टी करता? मी जेवणाच्या टेबलवरून उठून निघून आले होते म्हणून. माझ्याकडे बघ बाळा, माझ्याकडे बघ. कुठला बाप आपल्या मुलीचा शत्रू असू शकतो का बाळा? तो मला हा असा प्रश्न विचारून की मी खरंच तुला प्रेम करतो का, माझ्या मनाला इतकी ठेच पोचवलीस, त्याचा अंदाज तुला नाही असणार. पण मी ठीक आहे, काही हरकत नाही. मी ह्या करता तुझ्या जवळ आलोय की मी तुला विश्वास देऊ इच्छितो. मी तुला तेवढंच प्रेम करतो जितकं मी तुझ्या भावाला करतो. पण बाळा, आपल्या समाजामध्ये पुरुष आणि स्त्रीमध्ये, त्यांच्या ठेवणीमध्ये, उठण्या बसण्यामध्ये, पर्सनॅलिटीजमध्ये खूप फरक आहे. ही गोष्ट तुझी आई नाही समजत. म्हणून बाळा, कधी कधी तुझ्या आणि माझ्यामध्ये तणाव निर्माण होतो. आता तू स्वतःच विचार कर. ती तुला अमेरिकेला पाठवत आहे, इकडून एकदम लांब. याच्यामध्ये काही तर्क आहे?